निर्भीड निष्पक्ष उटंकनाचा बुलंद आवाज, राजसत्ता न्यूज। भारतीय सैन्य दलाच्या 411 पॅरा युनिटमध्ये कार्यरत असलेले पॅरा कमांडो शाकिब पिरामत पठाण वय 32 यांच्यावर सिन्नर तालुक्यातील सोनांबे येथे लष्करी आणि शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आलेत। कर्तव्य बजावत असताना आग्रा येथे अपघाती निधन झालेल्या या वीर जवानाला अखेरचा निरोप देण्यासाठी हजारो नागरिक उपस्थित होते। आग्रा येथील सैन्य दलाच्या निवासस्थानी काम करत असताना अचानक विजेचा तीव्र धक्का लागून त्यांचे अपघाती निधन झाले। ते अवघ्या 15 दिवसांपूर्वीच आपली सुट्टी संपवून पुन्हा देशसेवेसाठी कर्तव्यावर हजर झाले होते। सर्व शासकीय व लष्करी सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर मुस्लिम धर्मीय परंपरेनुसार तसेच संपूर्ण लष्करी आणि शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले। त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा, 6 जण आणि 2 भाऊ असा मोठा परिवार आहे। शाकिब पठाण यांचे बालपण व प्राथमिक, माध्यमिक, 10वी पर्यंतचे शिक्षण सिन्नर तालुक्यातील सोनांबे येथील जनता विद्यालयात तर 12वीचे शिक्षण सिन्नर महाविद्यालयात झाले। लहानपणापासूनच सैन्यात भरती होऊन देशसेवा करण्याचं स्वप्न त्यांनी उराशी बाळगलं होतं। हे स्वप्न साकार करण्यासाठी त्यांनी गावातील पर्सनल करिअर अकॅडमीमध्ये कठोर प्रशिक्षण घेतले आणि आपल्या जिद्द व मेहनतीच्या जोरावर भारतीय सैन्यात स्थान मिळवलं। शासकीय आणि लष्करी सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर त्यांचे पार्थिव विशेष विमान आणि वाहनाद्वारे सोनांबे येथे आणण्यात आलं। त्यांच्यावर मुस्लिम धर्मीय परंपरेनुसार तसेच लष्करी आणि शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले। शाकिब पठाण यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा, 6 जण आणि 2 भाऊ असा परिवार आहे। त्यांच्या अकाली निधनामुळे संपूर्ण सिन्नर तालुक्यात हळहळ व्यक्त होत असून एका धाडसी जवानाला नागरिकांकडून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली जात आहे।